सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विरोधात आंदोलन करण्यात आले। हिंदू देवस्थानांच्या जमिनी, धार्मिक स्वायत्तता आणि मंदिर व्यवस्थापन धोक्यात येणार असल्याचा आरोप करत हा कायदा तातडीने मागे घ्यावा अशी मागणी जिल्हा संघटक विनोद रसाळी यांनी केली। आंदोलनात हिंदू राष्ट्र समन्वय समिती, हिंदू राष्ट्र सेना तसेच विविध मंदिरांचे विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना विनोद रसाळ यांनी प्रस्तावित कायद्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींना वगळण्यात आले असून केवळ हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरच निर्बंध आणले जात असल्याचा आरोप केला। तसेच महसूल अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नसल्याची तरतूद ही घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारी असल्याचे त्यांनी सांगितले। अतिक्रमणधारकांनाच मालकी हक्क देण्याची तरतूद म्हणजे देवस्थान मालमत्तेची कायदेशीर लूट असल्याची टीकाही त्यांनी केली। हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे चंद्रकांत रामन शेट्टी यांनी गुजरातच्या धर्तीवर अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट लागू करण्याची मागणी केली, तर हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे यांनी शासनाने देवस्थानांच्या स्वायत्ततेमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। आंदोलनाच्या शेवटी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, यांनी संविधानामध्ये उल्लेख असलेल्या आपण सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता आहे असा जो दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर या लोकांनी सर्वप्रथम वक्फ बोर्ड, वक्फ कायदा यामध्ये हात घालावा। एखाद्या तुम्ही वक्फ कायद्यामध्ये तुम्ही हात घालू शकत नसेल तर आमचा धर्म, या हिंदू धर्म आणि आमची जे श्रद्धास्थान आहेत, आमचे देवस्थान, यामध्ये राज्य शासनाला देखील हात घालण्याचा अधिकार नाही। तुम्हाला एखाद्या धर्मनिरपेक्षता हेच पाळायचं असेल तर ते केल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी येऊन पहा। राष्ट्र जागृती समितीतर्फे आणि राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीतर्फे उद्रेक होईल आणि त्या उद्रेकाचा निकाल म्हणजे तुमचे राज्य आम्ही उलथून पाडू अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता। एवढेच नव्हे तर हा प्रस्तावित कायदा आणण्याचा तुम्ही प्रयत्न करून हिंदू समाजाला बुडाशी नष्ट करण्याचा तुमचा जो हेतू आहे हे स्पष्टपणे दिसून येतो। हे कधीच 100 कोटी हिंदू होऊ देणार नाही। हे मंत्रिमंडळाने आणि सगळ्या राजकीय लोकांनी हे लक्षात घ्यावा। मी रवी गोणे, हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख। आज देवस्थान इनामी कायदा रद्द करण्यासाठी समस्त हिंदुत्व संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आला। या आंदोलनाच्या दरम्यान शासनाला विनंती करण्यात आलं की हा कायदा रद्द झाला पाहिजे। हा कायदा म्हणजे भूमाफियांच्या घशात देवस्थानच्या जमिनी घालण्यासारखा आहे। हा कायद्यांमुळे हिंदूंच्या हातात, हिंदू मंदिरांच्या हातात काही शिल्लक राहणार नाही। वक्फ बोर्डच्या जमिनीला जसं संरक्षण देतात तसंच मंदिराच्या जमिनीला पण संरक्षण दिलं पाहिजे आणि मंदिरांच्या जमिनीचे जे अर्थकारण आहे त्याचा उपयोग हिंदू धर्म, हिंदू रक्षण, लवजात आणि धर्मांतर रोखण्यासाठी, अशासाठी हिंदूंचा आर्थिक आणि जमिनीचा पैसा याचा उपयोग केला पाहिजे। पण असं न करता हिंदू मंदिरांच्या जमिनीचा फायदा मोफियांसाठी करण्याचं जे षडयंत्र सुरू आहे हा रद्द झाला पाहिजे, अन्यथा समस्त हिंदुत्ववादी संघटना, हिंदू जनजागृती व हिंदू राष्ट्र सेना आक्रमक भूमिका घेऊन सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करावं लागेल। म्हणून शासनाला विनंती आहे की हा कायदा त्वरित रद्द करावा। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र। नमस्कार, मी चंद्रकांत रामन शेट्टी, हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हे जे आज आंदोलन छेडलं गेलेलं आहे, हे आंदोलन एवढ्यासाठी छेडलं गेलेलं आहे, हे हिंदूंच्या देवस्थानावरती जो आघात होणारा कायदा या ठिकाणी शासनाने घातलेला आहे, याच्यावरती निर्बंध लागला पाहिजे। हा कायदा त्वरित मागे घेतला पाहिजे, यासाठी या आजच्या आंदोलनाचं या ठिकाणी प्रमुख भूमिका आहे। आज हिंदुस्थानामध्ये हिंदूंचे जे मंदिर आहेत हे मंदिरं सुरक्षित राहण्यासाठी वास्तविक कायदा व्हायला पाहिजे, परंतु हे मंदिराची जागा कुठल्या तरी बिल्डरच्या किंवा इतर लोकांच्या घशामध्ये घालण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो, हे हा कायदा या ठिकाणी सांगत आहे। मी शासनाच्या सर्व प्रमुखांना मी या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो की आपण हा जो कायदा न कळत आणलेला आहे तो कायदा त्वरित मागे घ्यावा आणि हिंदूंवरती जे होणारा अन्याय आहे तो त्वरित थांबवावा। नाहीतर काय होईल,
जो शांत बसलेला हिंदू आहे तो त्या हिंदूंमध्ये उद्रेक निर्माण होईल आणि ज्यांनी तुम्हाला सत्तेवरती बसवलेलं आहे त्याच लोकांनी तुम्हाला पुन्हा खाली आणण्यासाठी प्रयत्न करतील याची आपण जाणीव ठेवावं आणि हा कायदा मागे घ्यावा असं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद.